गेल्या काही दिवसांपासून प्रहारकडून आर्वी शहरातील भूमिगत गटार योजनेच्या अनियमित कामामुळे ये-जा करणाऱ्यांची दमछाक होत आहे. पावसाळा सुरू झालेला आहे, केव्हाही पाऊस येऊ शकतो. त्यामुळे भूमिगत गटार योजनेच्या चालढकल कामामुळे व अपुऱ्या कामामुळे पावसाच्या पाण्याने रस्त्याचे खास्त हाल होत आहे. थोडा जरी पाऊस जास्त आला तर पूर्ण रस्ते चिखलात माखलेले पाहायला मिळेल आणि त्यामुळे वेळीच मार्ग न काढल्यास मोठ्या समस्येला आर्वीकरांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे लवकरात लवकर सदर प्रश्न मार्गी लावावा ही रास्त अपेक्षा आहे. या समस्येला धरून वेळोवेळी निवेदने, आंदोलने करून देखील निष्क्रिय लोकप्रतिनिधी व सुस्त प्रशासन झोपेचे सोंग घेतलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे या निद्रिस्त प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना जागृत करण्यासाठी प्रहारचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात चिखलातच उपोषणाला बसून अभिनव असे प्रतिकात्मक आंदोलन केले. आंदोलनाच्या तब्बल 2 तासानंतर आर्वी मुख्याधिकारी विनायक मगर व संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन काळ्या मातीच्या जागी मुरुम टाकून रस्ता पूर्ववत करून देण्याचे आश्वासित केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतरही योग्य न्याय न मिळाल्यास आंदोलनाचे स्वरूप हे वेगळे असेल असे बाळा जगताप यांनी यावेळी सांगितले. यावेळी आंदोलनात सुधीर जाचक, अरसलान खान, जुमा शाह, विक्रम भगत, अंकुश गोटेफोडे, गुड्डू पठाण, विक्की पाटणकर, मंगेश सोरते, विशाल कैलाखे, विघ्नेश्वर नेवारे, संतोष गौरकार, शेख वाजिद आदी प्रहारचे कार्यकर्ता उपस्थित होते. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा.